भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, प्रामाणिक नोकरीला जातो, प्रामाणिक व्यवसायाच्या ठिकाणी जातो, प्रामाणिक कामं करत असतो, आपल्याला पैसा यावयासाठी धडपडत असतो, पण तरीसुद्धा आपल्याकडं पैसे येत नाहीत। कारण आपल्याला कुणाच्या तरी नजर लागलेली असते, कुणीतरी पैसे आपली लक्ष्मी बांधलेली असते, किंवा महिन्याच्या अखेरीस आपल्याकडे काहीच पैसे राहत नाहीत। अशा बऱ्याच अडचणी आपल्याकडे पैशाच्या असतात। मग ह्या पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी, आपलं लक्झरी लाईफ होण्यासाठी तुम्हाला एक मी साधा सोपा उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर करायचा। तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करायची, दररोज एक नियम करायचा, आंघोळ केली की पहिला हा उपाय करायचा। मग हा उपाय तुम्हाला कधी करायचा, तर तुम्हाला सकाळी वेळ नसेल, ऑफिसला जायचं असेल, गडबड असेल, तर तुम्ही ऑफिसमध्ये करू शकता, बसमध्ये करू शकता, गाडीवर करू शकता, गाडीत करू शकता, जिथे बसाल तिथे। फक्त बाथरूम टॉयलेट सोडून तुम्ही हा उपाय कुठेही कधीही करू शकता। तुमचे मासिक धर्म असेल करू शकता, सुतक असेल करू शकता। असा हा अतिशय पॉवरफुल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। उपाय काय आहे बघा, एक हिरवा पेन घ्यायचा। हिरवा रंग जो आहे तो तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणारा आणि तुमचा बुध ग्रह मजबूत करणारा हिरवा रंग आहे। मग हिरवा रंग वापरायचा, कारण त्यामुळं आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि आपला बुध ग्रहसुद्धा मजबूत होतो। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा हिरवा पेन एखादा, स्केच पेन असेल तर चालेल, स्पार्कल पेन असेल तरी चालेल, हिरवा पेन असेल तर चालेल, फक्त आणि फक्त हिरवा लिहिणारा पेन आणायचा आणि एक गुलाबाचं अत्तर आणायचं। ह्या दोन्ही वस्तू घेऊन यायच्या आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेला सकाळी तुम्हाला वेळ असेल तर अतिशय चांगला आंघोळ केल्या तुमचं मन तन शरीर शुद्ध असतं, त्यामुळं त्यावेळेला केला तर अतिशय चांगलं। हा उपाय करत असताना तुम्हाला सतत पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचं जे तुम्ही जे करणार आहे उपाय ते युनिवर्स तुम्हाला देत असतं। म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे। काय करायचं बघा, एक हिरवा पेन घ्यायचा आणि एक गुलाबाचं अत्तर घ्यायचं। हा जो आपला अंगठ्याच्या खालचा भाग आहे तो शुक्राचा भाग आहे। मग आपला शुक्र मजबूत असेल तर आपलं लक्झरी लाईफ सोपं जातं। शुक्र मजबूत नसेल तर आपलं आयुष्य खडतर, आपल्याला महिन्याला येणाऱ्या पैशाच्या अडचणी, महिना संपायच्या वेळेला आपण लोकांकडे पैसे मागणं, उसने पैसे मागणं, किंवा कुठेतरी कर्ज काढून राहिलेले दिवस तुमचे घालवणं हे घडत असतं। मग हे घडू नये, तुमचे महिनाभर तुमच्याकडे खूप पैसे यावेत, तुम्ही मागाल तेवढे पैसे मिळावे, तुमच्या कष्टाचं चीज व्हावं, तुम्ही कष्ट करता त्या कष्टात तुम्हाला म्हणाल तेवढा पैसा मिळावा, ह्यासाठी हा शुक्र मजबूत करणं अतिशय महत्त्वाचं आहे। मग काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा गुलाबाचं अत्तर इथे लावायचं आणि असं चोळायचं। ह्या अशा पद्धतीनं करा किंवा ह्या बोटाने असं तुम्ही चोळलं गोल तरी चालेल। त्यानंतर हिरव्या पेननं तुम्हाला 2 अंक लिहायचे। हे अंक जे आहेत ते युनिवर्सला आकर्षित करतात, 24 आणि 1176। 24 लिहायचं आणि खाली 1176 लिहायचं। मी सुद्धा दररोज लिहिते, पण आता मी हातपाय धुतले, फ्रेश झाले, त्यामुळे माझ्या हातावरच गेले, पण ज्या ज्या वेळेला जातं त्या वेळेला मी परत गडद करत असते। तुम्ही सुद्धा हे करायला सुरू करा। आणि त्यानंतर 24 आणि त्याच्या खाली 1176, इथं वरती 24 लिहायचं आणि खाली 1176 लिहायचं, असं लिहायचं। आणि त्यानंतर बघा, इथे तुमचं घड्याळ घालता त्या घड्याळाच्या ह्या बाजूला इथे सुद्धा तुम्ही गुलाबाचं अत्तर लावायचं आणि दोन्ही कानाच्या मागे गुलाब अत्तर लावायचं आणि चोळायचं। यामुळं तुम्ही ज्या काही गोष्टी मागाल युनिवर्सकडं ते युनिवर्स तुम्हाला देत असतं। मग तुम्ही हे करत असताना युनिवर्सला सांगायचं की मला महिन्याला 1,00,000-1.5 लाख रुपये मिळाले आहेत। मॅनिफेस्टिंग काय करायचं, तर मला मिळाले आहेत, मला 1,00,000-1.5 लाख मिळाले। मग तुम्ही म्हणाल मला 1,00,000-1.5 लाख कसे मिळतील, कारण त्यासाठी तुम्ही तेवढं कष्टच करत असता, तुम्ही नोकरी प्रामाणिक करत असता, व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात तुम्ही प्रामाणिक लक्ष घातलेलं असता। पण ज्या वेळेला तुमच्या पैशाला कोणाची तरी नजर लागलेली असते, तुमचे पैसे लक्ष्मी कोणीतरी बांधलेली असते,
किंवा तुमच्याबद्दल कुणीतरी वाईट विचार केलेला असतो किंवा वाईट तुमच्याबद्दल त्यांनी बघितलेलं असतं, त्यामुळं तुमची लक्ष्मी येणं थांबलेलं असतं. मग हे उपाय जर केला तर तुमचे लक्ष्मी बांधलेली जी आहे ती निघून जाईल. तुमच्याकडं अडकलेलं म्हणजे बाहेर येणारा पैसा जो अडकला आहे तो तुमच्याकडे सुरळीतपणे येईल आणि तुम्हाला तुमचं आयुष्य लक्झरी लाईफ तुमचं होईल. हा उपाय तुम्ही दररोज जर केला, सलग 41 दिवस करा. 41 दिवसानंतर सुद्धा जर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवला तर तुम्हाला त्याचा फायदाच आहे, तोटा तर काहीच होणार नाही. कंटिन्यू साधा सोपा उपाय, गुलाबअत्तर लावायचं, त्यावरती 24 अंक हिरव्या पेननं लिहायचा, खाली 1176 लिहायचं आणि युनिव्हर्सला सांगायचं माझ्याकडे 1,00,000-1.5 लाख रुपये आलेले आहेत, मी माझा पगार वाढलेला आहे, माझा व्यवसाय व्यवस्थित चालून त्या व्यवसायामध्ये मला खूप प्रॉफिट झालेलं आहे असं बोलायचं. त्यामुळं तुमच्याकडं येणारा जो पैसा आहे तो सगळा व्यवस्थित येईल, आलेला पैसा टिकेल, पैशामध्ये वाढ होईल. हे तुम्ही उपाय दररोज प्रामाणिकपणे जर केला तर तुम्हाला म्हणेल तितका पैसा हा शुक्र तुमच्या आयुष्यामध्ये लक्झरी आयुष्य तुमचं घडवेल आणि हिरवा रंग जो आहे तो तुमचा पॉझिटिव्हिटी तर देणारच आणि त्याबरोबर तुमचा बुधग्रहसुद्धा मजबूत करणार. साधा सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की करा. जे अंक आहेत ते अंक अजून बरेच आहेत, तुम्हाला त्या अंकाबद्दल अजून काही अंक आहेत ते अंक कुठे कसे वापरायचे हे सुद्धा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. खरं प्रामाणिक सांगते, हा उपाय मी करायला स्वतः सुरू केलेला आहे आणि मला खरंच फरक पडलेला आहे. तुम्हीसुद्धा हा उपाय करायला सुरू करा. तुम्हाला किती फरक पडतो तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्याकडं पैसे किती यायला सुरू झाला, फरक किती पडला हे पण सांगा. काही जणांनी मला परवा एका व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकलं होतं की ताई तुमच्याकडं किती पर्समध्ये पैसे आले. तर खरं मी प्रामाणिक सांगते, माझ्याकडे स्वामी समर्थांनी, दत्त महाराजांनी, माता लक्ष्मीनं खूप काही दिलेलं आहे. मी खूप सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माणसाला जितकं मिळेल तितकं पाहिजे असतं, पण समाधान मानणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच माझ्याकडे खूप काही सगळं आहे. त्यामुळं मी जे उपाय करते ते प्रामाणिक करते आणि मी जे उपाय करते ते तुम्हाला सांगत असते. त्यामुळं तुम्ही करत जा आणि त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. उपाय करत असताना फक्त कष्ट, कर्म, विश्वास, श्रद्धा हे महत्त्वाचं आहे. करायचं म्हणून अजिबात करू नका. कष्ट करा, मेहनत करा, विश्वास ठेवा आणि उपाय करा. तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि उपाय करत असताना कोणाचंही वाईट चिंतू नका. माझं नेहमी व्हिडिओमध्ये सांगणं असतं, तुमचा दुश्मन जरी असला तर तुम्ही त्याचं चांगलं होऊ दे म्हणा. स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. कुणाच्या निंद्या नालस्त्या करू नका. तुम्हाला राग आला, स्पष्ट त्या व्यक्तीला समोर तोंडावर बोला, पण माघारी त्या व्यक्तीला वाईट बोलणं, त्या व्यक्तीबद्दल वाईट चिंतणं ह्या गोष्टी कधीच करू नका. आज मी जे काय ते ह्याच गोष्टीमुळे आहे की मी सगळ्यांना चांगलं होऊ दे म्हणते. माझं सगळं स्वामींनी चांगलं ठेवलेलं आहे. त्यामुळंच तुम्हीसुद्धा हा पर्याय निवडा. सदैव सगळ्यांचं चांगलं होऊ दे म्हणा, तुमचं स्वामी समर्थ चांगलं करतील आणि हा 24 आणि 1176 अंकाचा उपाय नक्की करा. नक्की तुमचा शुक्र मजबूत होऊन लक्झरी लाईफ तुमचं यायला उशीर लागणार नाही. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ असू दे, अजून कोणाचा सेवेचा उपायाचा तोडग्याचा व्हिडिओ असू दे, औषधाचा म्हणजे आरोग्यविषयी असू दे, कॉमेडी असू दे, बातम्यांचा असू दे किंवा अजून कुठलाही व्हिडिओ यूट्यूबला असेल तर प्लीज कुणाच्याही व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खूप मेहनतीनं कॉमेडी व्हिडिओ जरी बनवायचे असेल तर त्यावेळेला आपल्या स्वतःला कॉमेडी व्हावं लागतं. हे तुम्ही अगदी अनुभव घेऊन बघा. तुम्हाला सहज तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बनवायला जावा आणि बघा तुम्हाला तेवढं कॉमेडी जमतं का. त्यासाठी सुद्धा मेहनत कष्ट घ्यावे लागते. म्हणून म्हणते कुठलाही व्हिडिओ असू दे, हा बनवताना आम्हाला सगळ्यांना मेहनत कष्ट घ्यावे लागतात. व्हिडिओ सहजासहजी होत नाही, पण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप सपोर्ट मिळतो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.